रिसेप्शनमध्ये सुष्मिताची हालत बघून मंदाकिनीचा उतरला माज. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, आता स्वानंदी सगळं सोडून देते आणि तयारीला लागते. ते आता सुष्मिताच्या रूममध्ये जाते. अंशुमन म्हणतो, या वहिनी या. स्वानंदी म्हणते, सुष्मिता कुठे? साडी द्यायची होती. तो हात करत म्हणतो, बाथरूमला गेली आहे. पण ही साडी सुष्मिताला मी देऊ शकतो. नाही म्हणजे तुझी जर इच्छा असेल तर. नाहीतर ती येईपर्यंत तू वाट बघू शकते. पण कसं आहे ना, तू तुझ्या बहिणीला चांगलीच ओळखत असेल. ती काय लवकर बाहेर येणार नाही, कारण एवढं मोठं बाथरूम तिने कधी बघितलंच नसेल ना. काय ना वहिनी, सुष्मिताचं अख्खं घर आणि माझं बाथरूम, यू नो, तुला तर जाणवतच असेल. आता अंशुमन एवढा आगावसारखा बोलत असतो की स्वानंदीला काय सहन होत नाही. तो नाही म्हणजे तुझी इच्छा असेल तर मी तिला साडी देऊ शकतो. ती शॉपिंग बॅग देत म्हणते, दे तू. ती आली की स्वानंदी तर निघून जाते. पण अंशुमनला खूप हसायला येतं आणि तो म्हणतो, आता येणार पार्टीमध्ये खरी मजा. स्वानंदी, मी तुझ्या बहिणीचा वापर करणार आणि तुला त्रास देणार. आजपर्यंत तू माझ्याशी खूप वाईट वागलीस. सगळ्यांसमोर माझा अपमान केलास. माझं लग्न त्या मोलकरणीशी लावून द्यायला निघाली होतीस. माझ्याशी वाईट वागल्याचे काय परिणाम होतात आता तुला कळेल. तो आता साडीची बॅग पटकन कपाटात ठेवतो आणि दुसरी बॅग बाहेर काढतो. कारण हा सगळा मलिकाचा प्लॅन असतो. कारण जेव्हा रिसेप्शन ठरतं तर मलिका अंशुमनच्या कानात बोलते आणि त्याप्रमाणे अंशुमन वागत असतो. तेवढे स्विच बाहेर येते आणि म्हणते, कोण आलं होतं? नंदुताई आली होती का? नाही म्हणजे तिच्यासारखा आवाज आला म्हणून. अंशुमन म्हणतो, हो वहिनी आली होती. हे पार्टीसाठी कपडे दिले आणि हो, तिने तुझ्यासाठी खास मेसेज दिला की पार्टीसाठी हेच कपडे घालायचे. स्वानंदी खाली जाते. मलिका म्हणते, काय गं, भेटली का सुश? दिली का तिला साडी? स्वानंदी म्हणते, हो दिली. मलिका म्हणते, आई, आपली सुश साडीमध्ये किती छान दिसेल ना. आता आजी पण हो करते आणि निघून जाते. मलिका कुच्ची स्माईल करत म्हणते, आता येणार मजा. समरच्या ऑफिसमध्ये मीटिंग झालेली असते आणि तो त्या लोकांना पण इन्व्हाइट करतो आणि त्यांच्यासमोर त्याने सांगितलेलं असतं की आमच्या घरामध्ये सगळं मराठमोळं आहे. अगदी सगळं कसं पारंपरिक पद्धतीने होतं. त्याने एवढं कौतुक केलेलं असतं आणि स्वानंदीकडे बघून ते अगदी खरं ठरतं. तिने मस्त पैठणी नेसलेली असते, नाकामध्ये नथ घातलेली असते. तिचं सौंदर्य बघून समर तिच्याकडे बघतच राहतो. आता स्वानंदी त्याला विचारते, असं निरखून काय बघताय? समर म्हणतो, नाही मी नाही बघत. तिला आता शंका येते. ती म्हणते, थांबा, मी साडीच बदलून येते. पण समर तिचा हात पकडतो आणि भरभरून कौतुक करतो. आता हे घडतं स्वानंदीबद्दल. पण सुष्मिताचं काय? मूर्ख सुश आवरायला घेते आणि ड्रेस बघते आणि म्हणते, वाव, काय प्रिटी ड्रेस आहे ना. पण आजी आणि नंदुताईचं चाललं होतं की साडी नेसायची, मग हा ड्रेस. डोक्याला मारत म्हणते, मी पण विसरते, मी राजवाड्यांची सोने आणि श्रीमंत लोक पार्टीमध्ये असा ड्रेस घालतात. साडी तर मिडल क्लास लोक नेसतात. समर आणि स्वानंदी रिसेप्शनची जे तयारी करतात आणि मंदाकिनी येते. सगळं बघून ती तोंडाला हातच लावते आणि म्हणते, वा वा वा, कसला हा थाट, कसली श्रीमंती. माझा तर विश्वासच बसत नाही, माझी सुष्मिता ह्या घरची सून झाली आहे. हसत म्हणते सुष्मिता, नशीब काढलं बाई. तेवढ्यात मलिका हसत येते आणि म्हणते, या वीणबाई, वेलकम वेलकम. काय आवडली का तयारी? मलिका म्हणते, का नाही आवडणार? अहो, अशी तयारी तर मी आजपर्यंत कधीच बघितली नाही. मलिका हळूच म्हणते, अजून तुम्हाला खूप काही बघायचं. मंदाकिनी म्हणते, काही म्हणालात का? ती म्हणते, काहीच नाही. मंदाकिनी विचारते, सुष्मिता कुठे? मलिका म्हणते, अहो, ती आता राजवाड्यांची सून आहे. तयार व्हायला थोडा वेळ तर लागणार ना. मंदाकिनी म्हणते, हो हो, लागू द्या लागू द्या, होऊ द्या तिला तयार. मंदाकिनीचा आनंद गगनात मावत नसतो. आता अर्पिता येते. तिचा चेहरा पडलेला असतो. मलिका म्हणते, आप्पे, तोंड नीट कर. अगं, आता एक मोठा धमाका होणार आहे, धमाका. अर्पिता म्हणते, दादाने मला हाताला धरून घराबाहेर काढलं, याशिवाय काय मोठा धमाका होणार. मलिका म्हणते, ते सोड ग आता आणि आता मज्जा बघ. मंदाकिनी बाबांना म्हणते, बघितलं, आपल्या सुष्मिताचा किती थाटमाट आहे. असं शोधून तरी स्थळ सापडलं असतं का? आता या मूर्ख बाईच्या कुठे नादी लागायचं म्हणून बाबा इग्नोर करतात. तेवढ्यात मलिका म्हणते, आली आपली सुश. आता सोनंदी टाळ्या वाजवणार. तेवढ्यात वर बघते तर सुशला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. एखादी हिरोईन असल्यासारखी सुश मोठ्या थाटात येत असते. ती आता खाली येते. सोनंदी म्हणते, सुश, अगं हे काय कपडे घालून आलीस? सुष्मिता म्हणते, तूच दिलेस ना. ती म्हणते, अगं मी तर पैठणी आणि शेला दिला होता. अंशुमन म्हणतो, वहिनी, अगं असं काय करते? तू हाच ड्रेस दिला होता
आणि सांगितलं पण होतं, सुशला सांग की हा ड्रेस घाल. मंदाकिनी म्हणते, स्वानंदी तू शेवटी सावत्रपणा दाखवूनच दिलास ना. मल्लिका म्हणते, स्वानंदी तू आज तरी असं नको होतं वागायला. अगं सुश तुझी लहानी बहीण आहे, तू तिच्याबद्दल एवढं वाईट वागलीस. सुष्मिता म्हणते, म्हणजे तू हे सगळं मुद्दाम केलंस. रडत म्हणते, तू का वागलीस असं, मी कधी विसरू शकणार नाही. तू माझ्याशी एवढं वाईट वागलीस. आजी म्हणते, काही पण बोलू नका. स्वानंदीने तिच्यासाठी छान साडी आणली होती, मी स्वतः बघितली. मल्लिका म्हणते, आई अहो स्वानंदीने साडी आणली असेल पण सुशला दिली नाही ना. पण सुशचा अवतार बघून स्वानंदीला खूप वाईट वाटतं. मल्लिका आता तर आनंद घेते, पण तिला माहीत नसतं भर पार्टीमध्ये निकी तिची कशी जिरावणार. तर पुढील मजेदार एपिसोड बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.